हाय, श्री स्वामी समर्थ. आज आहे अंगारकी गणेश चतुर्थी. सर्व गणेश भक्तांचा जिव्हाळ्याचा विषय. तर आज त्याचंच औचित्य साधून आम्ही निघालोय सर्वांचे लाडकी गणपती बाप्पा अर्थातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या दर्शनाला. चला तर मग. आम्हाला हे जाता जाता पुण्याचं ट्रॅफिक हे लागणारच, हे लिखित आहे सर्व. जेव्हा गणेश चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी गणेश चतुर्थी असं म्हणतात. मंगळवार हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. म्हणूनच अंगारकी चतुर्थी इतर सर्व चतुर्थींपेक्षा अधिक फलदायी आणि पुण्यप्रद समजली जाते. आम्ही फायनली येऊन पोहोचलो आहे, पण तुम्ही पाहतच असाल इतकी प्रचंड गर्दी होती. पूर्ण पोलीस वगैरे होते तिथे, बॅरिकेड्स वगैरे लावले होते. अलीकडेच पार्किंगची व्यवस्था केली होती. खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती. भाविकांची इतकी ओढ होती दर्शनाची सर्वांनाच. ते सर्व बघून मन खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही पण आलो आहे. चला तर मग आपण पण दर्शन करायला जाऊया. आम्ही जसं जसं मंदिराच्या जवळ जात होतो मन आपोआपच प्रसन्न होत होतं. सगळीकडे फुलांची सुंदर सजावट आहे. त्याचा सुगंध वातावरणात पसरलेला आहे. आजूबाजूला पाहिलं की लोकांच्या चेहऱ्यावर भक्ती दिसते. कोणी शांत उभं आहे तर कोणी आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगतंय. इथली गर्दी जरी जास्त असली तरीही गोंधळ वाटत नाही. एक वेगळा शांतपणा या ठिकाणी जाणवतो. इथे आल्यावर असं वाटतं की बाप्पा आपलं ऐकतोय आणि तेवढंच पुरेसं आहे, नाही का? दगडूशेठ मंदिराच्या शेजारीच एक छोटंसं श्री गणेशांचं मंदिर आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. नारळ, दुर्वा, फुलं असं सर्व अर्पण केलं. मनोभावे नमस्कार केला आणि निघालो परत. तर आज आहे उपवास. अर्थातच उपवास म्हणलं की साबुदाणा हा आलाच. मग आम्ही जातोय आता पुण्यातला प्रसिद्ध साबुदाणा वडा खायला. तर हे आहेत हिंदवी स्वराज्य यांचे स्पेशल तुपातले साबुदाणा वडे. खूप टेस्टी आहेत, एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि संध्याकाळी मी श्रींची पूजा केली. तर अशा पद्धतीने मी छोटीशी आणि साधीशी श्रींची पूजा केलेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. गणपती बाप्पांचा अभिषेक, पूजन, नैवेद्य असं सर्व काही झालेलं आहे. आता मी श्रींची आरती करणार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.